आणि सोलापूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराच्या बाबतीत भलताच प्रकार पाहायला मिळाला। आदित्य फतेसिंगपूरकर हे सोलापूरचे काँग्रेसचे उमेदवार आहेत, पण त्यांच्या अर्जावरती जेव्हा अर्ज दाखल करतात तेव्हा एक सूचक सही करतो जो पक्षाचा सूचक असतो। त्याच सूचकानं आणि पंढरपूरचे नगरसेवक असलेल्या नागेश भोसलेंनी स्वाक्षरी बनावट असल्याचा आक्षेप घेतला। सूचकाच्या या भूमिकेमुळे मोठा गोंधळ निर्माण झालाय। आदित्य फतेपूरकरांच्या उमेदवारी अर्जावरती आक्षेप घेतल्यानंतर काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली। काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। नागेश भोसलेंना किडनॅप करून त्यांच्यावरती दबाव आणत प्रतिज्ञापत्र सादर करायला लावल्याचा आरोप काँग्रेसनं भाजपवरती केलाय। तर आपण कोणतीच सही केली नव्हती असा दावा नागेश भोसलेंचा आहे। यानंतर फतेपूरकर यांनी नागेश भोसलेंवरती फोन क्लिप समोर आणत त्यांच्यावर भाजपनं दबाव टाकल्याचा आरोप केला। त्यामुळे सोलापुरात निर्माण झालेला हा राजकीय ट्विस्ट कोणत्या वळणावरती येऊन थांबतो हे पाहावं लागेल। ज्यांनी सही केलेली त्याला भाजपच्या आमदारांनी वरून काही इन्स्ट्रक्शन आले असतील। भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्यावर प्रचंड दबाव आणला, त्याला पळवून नेलं, किडनॅप केलं खरं तर, आणि त्याला खोटं ॲफिडेव्हिट ह्या ठिकाणी सादर करण्याचा दबाव आणला की ही माझी सही नाही आहे। त्या माणसाचं आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे। त्यांनी काल स्वतः आमच्या कॅन्डिडेटला फोन केला आणि सांगितलं की माझी सही घेऊन जा, म्हणजे खूप प्रचंड दबाव आहे। हे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे। ते फारच अनाकलनीय मानलं जाते की पक्षाचा सूचक असलेल्या व्यक्तीनंच हे सांगणं की ही सही मी केलेली नाहीये। या सगळ्या संदर्भात ज्यांच्यावरती आरोप केले जात आहेत ते काँग्रेसचे नगरसेवक आणि भाजप ज्यांच्याकडनं हे आरोप केले गेले आहेत, या दोघांचंही काय म्हणणं आहे आपण पाहूया। मी मूळ काँग्रेस पक्षाचा नाहीच, मी आघाडीचा माणूस आहे, त्यामुळं माझ्यावर अधिकार कोणाचा चालत नाही। ही सह्या बोगस आहेत ही 100% आहे। ती मी आता पोलिटिशियनला एक तक्रार करणार आहे की बोगस यावर काहीतरी कारवाई व्हावी। ॲक्च्युली मी कोणाला घाबरत नाही आणि मी पैसे कोणाचे घेत नाही, मी पैसे पुरवतो सगळ्याला, मी पैसे घेत नाही कोणाचे। पण भाजपने तुम्हाला किडनॅप केलं होतं का असा आरोप केला? हे नाही काय नाही, किडनॅप नाही, काय नाही, तुमच्यावर दबाव टाकला काही नाही, सगळं खोटं आहे। एकीकडे छाननीची प्रक्रिया सुरू असताना निकाल यायच्या आधी जर लोकप्रतिनिधी जाऊन जर दबाव टाकायचा प्रयत्न करत असेल हे तर कायदेशीर चुकीचं बाब आहे। आम्ही स्वतः कलेक्टर महोदयांना विनंती करणार आहे, जर कुठलेही लोकप्रतिनिधी या प्रक्रियामध्ये त्या कक्षामध्ये आत येण्याचा जर कोणाकडनं प्रयत्न झाला असेल किंवा आले असतील निकाल येण्यापूर्वी, तर त्यांच्यावर 100% गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची भूमिका असणार आहे। करून